नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नीट यूजी 2026ची परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की यावर्षी महाराष्ट्रात MBBSचा कट ऑफ काय राहील, BMSचा कट ऑफ काय राहील, सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या मार्कच्या रेंजमध्ये आहेत। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मिळतील। या व्हिडिओ मार्फत आपण जो काही सर्वे केलेला आहे त्याची माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांना देणार आहोत। नीट यूजी 2026ची ऑफिशियल आन्सर की आल्यानंतर जवळपास महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी आपापले एक्सपेक्टेड जे काही मार्क आहेत ते काढलेले आहेत। अशा जवळपास 1000 विद्यार्थ्यांवर आपण हा सर्वे केलेला आहे। या सर्वेचे काय निकाल आहेत, सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या मार्कच्या रेंजमध्ये आहेत व यानुसार यावर्षीचे कट ऑफ काय राहू शकतात, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल। तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे सर्वेचे निकाल पाहत आहोत। या सर्वेनुसार 600+ मार्क असणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची संख्या आहे 5.9%, म्हणजेच 1000 पैकी एकूण जवळपास 60 विद्यार्थ्यांना 600+ मार्क आहेत। त्यानंतर 550 ते 600 या रेंजमध्ये साधारण 8.8% विद्यार्थी आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यानंतर 500 ते 550 या मार्कच्या रेंजमध्ये जवळपास 9.8% विद्यार्थी आहेत। 450 ते 500 या रेंजमध्ये साधारण 7.8% विद्यार्थी आहेत व 400 ते 450 या मार्कच्या रेंजचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 11.8% विद्यार्थी आहेत। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे 350 ते 400 या दरम्यान मार्क येत आहेत यांची संख्या 19.6% आहे। 300 ते 350 या रेंज दरम्यान 12.7% विद्यार्थी आहेत व 250 ते 300 या मार्क दरम्यान साधारण 10.8% विद्यार्थी आहेत व ज्या विद्यार्थ्यांचे 250 पेक्षा कमी मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या 12.7% आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा सर्वे आहे। यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी काही चुकीचा जो काही ऑप्शन आहे तो देखील सिलेक्ट केलेला असू शकतो, त्यामुळे हा सर्वे 100% ॲक्युरेट आहे असा कोणताही दावा आम्ही या ठिकाणी करत नाहीत। परंतु यापूर्वी आपण जे काही सर्वे घेतलेले होते 2024, 2025 त्यानुसार आपण हा एक एक्सपेक्टेड अंदाजा काढत आहोत। मागील वर्षी जो काही आपण सर्वे घेतला होता तो तर 100% ॲक्युरेट ठरला। जर तुम्हाला मागील वर्षीचा सर्वे पाहायचा असेल, अशाच प्रकारे आपण सर्वे काढलेला होता व एक्सपेक्टेड कट ऑफ देखील विद्यार्थ्यांना सांगितले होते। तर तो जो काही सर्वे आणि कट ऑफ होता तो कट ऑफ मागील वर्षी 100% ॲक्युरेट ठरला व जी काही आपण मार्काची रेंज दिलेली होती त्यापर्यंत विद्यार्थ्यांचे MBBSला ॲडमिशन झाले। यावर्षी जर आपण या सर्वेनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत त्यांचा कट ऑफ साधारण ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 580 ते 600 या रेंज दरम्यान राहू शकतो व जर आपण सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजचा विचार केला तर हा कट ऑफ साधारण 540 ते 570 या रेंज दरम्यान राहण्याच्या शक्यता आहेत। तर जेही विद्यार्थी व पालक कट ऑफ काय राहील याचा विचार करत होते तर या रेंज दरम्यान महाराष्ट्रामध्ये यावर्षी कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर जर आपण जे काही BMS आहे त्याचा कट ऑफ पाहिला तर या सर्वेनुसार सर्वात जास्त विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती आहे 350 ते 400 या रेंजमध्ये। त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी जे काही प्रायव्हेट व सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहेत त्यांचा कट ऑफ 350+ राहण्याचा अंदाजा आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क 350+ येत आहेत असे विद्यार्थी प्रायव्हेट BMS मध्ये ॲडमिशन करू शकतात।
व ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BHMS करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ आहे तो साधारण यावर्षी 250 प्लस राहील. कारण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 250 पेक्षा जास्त मार्क आहेत. त्यामुळे BHMSचा कट ऑफ देखील यावर्षी वाढण्याच्या शक्यता आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा सर्वे होता. या सर्वेनुसार आपण महाराष्ट्रात MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ काय राहू शकतो, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ काय राहू शकतो, तसेच BMS व BHMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील या संदर्भाने माहिती घेतली आहे. जे काही फायनल कट ऑफ आहेत ते ऑल इंडिया रँकवर डिपेंड असतात. या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड आता पाहणार आहोत. तर हे स्कोअर कार्ड तुम्ही पाहू शकता, नीट UG 2024चा आहे. हा विद्यार्थी आपल्याकडेच काउन्सिलिंगला होता. या विद्यार्थ्याचे मार्क तुम्ही पाहू शकता, 560 मार्क होते 2024 मध्ये व या विद्यार्थ्याची जी ऑल इंडिया रँक आहे ती आलेली होती 1,24,518. तर त्यामुळे हा जो काही आपण कट ऑफ सांगितला आहे तो एक अंदाजित कट ऑफ आहे. तुमचा ऑल इंडिया रँक काय येतो त्यावरच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. या विद्यार्थ्याला नीट UG 2024 मध्ये 560 मार्क असून देखील MBBS कॉलेज मिळालं नव्हतं. या विद्यार्थ्याने नंतर जे काही गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहेत त्यामध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांनी तुमची जी काही फायनल ऑल इंडिया रँक आहे ती येऊपर्यंत वेट करा. कारण किती मार्कवर तुमचा काय रँक येतो त्यावरच तुमचं जे काही ॲडमिशन आहे ते ठरणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी नीट UG 2026चे निकाल लागूजेपर्यंत वेट करा. व जे कोणी तुम्हाला कट ऑफ कमी जाणार आहे, एवढ्या कमी मार्कवर तुमचं ॲडमिशन करून देतो असं म्हणत आहेत त्यांच्यापासून 2 हात लांब राहा. कारण यावर्षीचा कट ऑफ 100% वाढणार आहे. आता तो कट ऑफ किती मार्काने वाढेल, किती मार्कवर विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल, ती जी काही ॲक्युरेट माहिती आहे ती आपल्याला निकाल लागल्यानंतरच कळणार आहे. म्हणून तोपर्यंत सर्व विद्यार्थी व पालकांनी पेशन्स ठेवा व निकालाची वाट पहा. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच जर तुम्हाला यावर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. सध्या आपले पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. या अनुषंगाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे काही तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत त्यावर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.